श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज नसते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढवत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्ण सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्यांना ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळ्यात असलेल्या गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करायला महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठे गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातो. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र यांच्यातील विशेष संबंध या तारखेला आणखी शक्तिशाली बनवतात. या शुभ योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी पवित्र गंगेवर जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर आपले यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता आपल्याला आंघोळीला पाणी हे
काढायचं आहे। आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात। या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद। हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस। आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशी टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे, पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे। ही स्नान करताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला एक लोटाभर पाणी घ्यायचे, त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला अर्पण करायचं। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण अक्षयतृतीयेच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या किंवा राखाडी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत। हा उपाय अक्षयतृतीयेच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।